माझी जन्मठेप भाग 118. हा भाग श्री माधव फाटक आणि सौ मेधा फाटक यांनी आपला मुलगा धनंजय यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला आहे. प्रकरण 4. अंदमानात शेकडो राजबंदीवानांचा लोट पुन्हा लोटतो. जर्मन रणतरींच्या अंदमानावर छापा घालण्यासाठी या झटापटी चालल्या असता एक दिवस वर्तमानपत्राचा तुकडा आमच्या एका लेखक सहकार्याने हाती दिला. चाळीतील कोपऱ्यात तो उघडून छपून वाचू लागलो. तो मथळ्यातच लिहिलेले आढळले, म्युटिनी ॲट मीरट. मेच्या संधीस मीरतला ठेवलेल्या सेनानिवेशामध्ये बंड करून उठण्याचा कट केलेला उघडकीस आला. कित्येक लोक धरले गेले, कित्येक पुढे फाशी गेले. ती सैनिक उठावणीची तार वाचताच अंगात थर्र झाले. 1857व्या वर्षी याच मीरतला याच मे महिन्याच्या संधीस सैनिक विद्रोहास प्रारंभ झाला. तीही एका क्रांतीच्या देशव्यापी कटाची नुसती ठिणगी होती. ही आजची मीरतची घटना खरीच का एखाद्या विस्तृत देशव्यापी क्रांतीच्या कटाची अकाली उडालेली ठिणगी आहे? नसती तर तिला सरकार इतके प्रसिद्ध करण्या इतके महत्त्व देते ना. नसली तरी सुद्धा या 10 वर्षात केवढा फरक झाला. असंतोष, आवेदने, अभ्यर्थना, निषेध, कट, दंगे धोपे, आघात, प्रत्याघात, पिस्तुले, शस्त्रे, चकमकी आणि आता सैनिक उठावणी आणि बंडे यांच्या भूमका म्हणजे अफवा. कुठून गाडे कुठे आले. 57च्या क्रांतियुद्धापासून बंड हा शब्द या देशाच्या कोशात सहसा झळकला नव्हता. ती कल्पनाच उरली नव्हती. महायुद्धाच्या आगीतून आज ती पुन्हा भडकली. देशाचे धाडस तापमापनाच्या या अंशापर्यंत चढले. त्या दिवशी आणि त्या आठवड्यात राजबंदीवानात आणि त्यांच्या संसर्गाने साध्या बंदीवानांतही ही चर्चा आम्ही वर दिलेल्या तुटक रूपरेखेत सारखी चालली होती. तोच लाहोरची आणि पंजाबातील कटांची आणि क्रांतिकारक उठावणीची बातमी आली. बोलता बोलता लढाईवर जाण्यास नाकारल्यामुळे शिक्षा झालेले शिपाई आणि नंतर पलटणीच्या तुकड्यांच्या तुकड्या त्या कारागारात आल्या. देशात गडबड उडाली तिचा प्रत्यक्ष पुरावा मिळत चालला. मागचा संप 1914च्या आरंभी संपला तेव्हा जन्मठेपीच्या राजबंदीवानांस अंदमानास ठेवून अवधीच्या बहुतेक राजबंदींस स्वदेशी कारागारात धाडण्याचे निश्चित होऊन त्याप्रमाणे ते धाडले गेले होते हे मागे लिहिलेच आहे. परंतु आता महायुद्धाच्या दंगलीमध्ये त्या अवस्थेस कोण पाळतो? मागचे परत धाडलेले नसले तरी महायुद्धाच्या समयी स्वदेशात जी क्रांतीची लाट उसळू पाहत होती तीत सापडलेले राजबंदीवान बंगाल, संयुक्त प्रदेश आणि पंजाब येथून धरून आणून अंदमानात पुन्हा कोंबण्यात येऊ लागले. त्यामुळे ठिकठिकाणच्या राजकीय बातम्या आणि युद्धाची बरीच विश्वसनीय माहिती आम्हास मिळत गेली. ज्या वेळेस रणतरींनी अंदमानच्या समुद्रात 1-2 व्यापारी गलबते धरून आणि काही अडवून तो समुद्र रोधिला होता तेव्हापासून बरेच दिवस हिंदुस्थानातून बंदिवान अंदमानाला धाडण्याचे बंद केलेले होते. तो समुद्र त्या जर्मन रणतरींचा जपानी, रशियन आणि इंग्लिश रणतरींनी नाश करताच जेव्हा निर्वैर भासू लागला तेव्हा पुन्हा ते चलान सुरू झाले. आणि एके दिवशी लाहोरच्या क्रांतिकारकांची पहिली टोळी अंदमानच्या त्या कारागारात जन्मठेपीची शिक्षा होऊन आली. ते बहुतेक गदर खटल्यातील शीख होते. त्यांस पाहताच त्यांच्या त्या दुःखद स्थितीचा क्षणभर विसर पडून
आमच्या तोंडून अपरिहार्य उद्गार निघाले. हे आले पहा शीख शेवटी, बोललो तसेच झाले. आम्ही विलायतेत क्रांतिकारक चळवळीत ज्यावेळेस पुढाकार घेत होतो, तेव्हा एक दिवस एका शीख सहकार्याची शीख लोकात राष्ट्रीय जागृती कशी उत्पन्न करावी ह्याविषयी चर्चा चालली होती. पंजाबचे अनेक तरुण इंग्लंडमध्ये असत. त्या सर्वांस पंजाब सैनिक भरतीचे केंद्र असल्याने तिथे झोपडीपर्यंत राष्ट्रीय जागृती करण्यास काय भिन्न प्रकारचे उपाय आणि युक्त्या केल्या पाहिजेत याची एक योजना आम्ही सांगत असू. ती योजना आम्ही सांगत असता आम्हा हिंदूतील एक प्रमुख भाग जो शीख पंथ, त्यात जागृती करणे किती महत्वाचे आहे हे सांगू लागलो, तेव्हा ते शीख गृहस्थ किंचित निराशेने म्हणाले, शीखांस धार्मिक कूपमंडूकतेचा झालेला रोग बरा करून अखिल भारतीय ममत्व उत्पन्न करणे आणि त्यांच्या धार्मिक उत्साहास राष्ट्रीय वळण देणे सध्या तरी फार कठीण आहे. तेव्हा आम्ही म्हणालो, मित्रा, तूही शीख नाहीस का? मग तुझ्यासारख्या एखाद्या सरकारी मवाळ कुटुंबात जन्म आणि शिक्षण झालेल्या शीखातील उच्च वंशज तरुणास राष्ट्रीय धर्माची दीक्षा आणि त्यागाची शक्ती जर इतक्या थोड्या कालात देता आली, तर काय इतर शीखांस ती देता येणार नाही? मी शीख इतिहास लक्षपूर्वक अभ्यासला आहे. मी सांगतो, ही योजना पुढे ठेवून जर तुम्ही प्रयत्न कराल, स्वदेशात परदेशात शीख भेटेल तिथे यत्न कराल, तर 5 वर्षाच्या आत आपले ते शीख वीर तुमच्या खांद्याशी खांदा भिडवून लढताना तुम्हास आढळतील. ही गोष्ट 1908-9च्या संधीस घडली होती. त्या गोष्टीची आठवण आम्हास त्या कारागारात त्यावेळेस झाली आणि आमच्या सहकार्यास म्हणालो, ते शीख पहा आले की नाहीत? आता ते आपले नेपाळी बंधू तेवढे उरले. एकदा तो वीर गुरखा तेवढा हिंदू संघटनांच्या शिबिरात आला की अखिल हिंदू एक झाला. आमच्या त्या कालच्या मतमतांतरानुरूप हे भाव आणि भावना आमच्या मनात वारंवार उदय पावत. ह्या शीखांच्या पहिल्या टोळीच्या मागोमाग पंजाबातील ठिकठिकाणच्या क्रांतिकारक प्रयत्नातील शिक्षा लागलेल्या अनेक राजबंदीवानांच्या टोळ्या येऊ लागल्या. रंगूनकडे, सिंगापूरकडे, बसरा इत्यादी स्थली लढाई करण्यास नाकारण्याच्या अपराधासाठी किंवा बंड करून राज्यक्रांतिकारकांच्या पक्षास जाऊन मिळण्याच्या प्रत्यक्ष केलेल्या सशस्त्र विद्रोहासाठी शेकडो शिपाई लोकही मोठमोठ्या शिक्षा खाऊन अंदमानात आले. त्यांच्या येण्याने त्या वसाहतीतील लोकात राजकीय मतमतांतराचा फैलाव फारच जोराने होऊ लागला. सिंगापूरला बंड करून उठलेले, तेथून सयाममधून म्हणजे थायलंडमधून रंगूनला जाऊन तेथे बंड करण्यासाठी सैनिकात कट करणारे, फाशीच्या कटातील शिक्षा झालेले, बंगाल्यातील सशस्त्र राजकीय दरोड्यांसाठी शिक्षा झालेले असे जवळजवळ 100-150 राजकीय बंदिवान त्या कारागारात एकत्र होत चालले. या सर्वांची माहिती, त्यांची अद्भुत साहसे, त्यांच्या कटांच्या योजना इत्यादींचा उल्लेख तर राहोच, पण त्यांची केवळ नावे सुद्धा देण्याची या स्थली शक्यता नाही. पुढील आवृत्तीत जमेल तर तसे करण्याचा योग येईल. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.